नमस्कार मित्रांनो, आर के सायन्स टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड फोर्थ सायन्स सब्जेक्ट म्हणजेच EVS त्याचं फर्स्ट युनिटचं जो काही राहिलेला भाग होता तो आज आपण बघणार आहोत. आपल्या युनिटचं नाव आहे द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स म्हणजेच प्राण्यांचा जीवनक्रम. या अगोदर आपण या युनिटमधले 2 टॉपिक कवर केले होते. जो पहिला होता द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स आणि जो काही दुसरा टॉपिक होता तो म्हणजे अ चिकन इज बॉर्न फ्रॉम ॲन एग. तर आज आपल्याला या युनिटचे जे काही शेवटचे 3 टॉपिक आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे. जो काही पहिला टॉपिक बघायचा आहे त्याचं नाव आहे मेटामॉर्फोसिस. दुसरा टॉपिक आहे मेटामॉर्फोसिस इन बटरफ्लाय आणि जो काही तिसरा टॉपिक आहे त्याचं नाव आहे मोल्ट. आता आपण मेटामॉर्फोसिस हा टॉपिक समजून घेऊ. मेटामॉर्फोसिस म्हणजेच याला मराठीमध्ये रूपांतरण असं म्हटलं जातं. बघा समजून घ्या. देर आर सिमिलॅरिटीज बिटवीन अ गोट अँड इट्स किड अँड बिटवीन अ हेन अँड हर चिक. म्हणजेच शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे हे आपण बघितलं. तसंच कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही आपण सारखेपणा बघितला होता. पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे. म्हणजेच कॅटरपिलर आणि बटरफ्लाय यांच्यामध्ये आपल्याला खूपच फरक दिसून येतो. Thus, in some animals, the young ones grows into an adult animal that looks very different from the young ones. This change of form is called metamorphosis. आता समजून घ्या मेटामॉर्फोसिस म्हणजे काय ते बघा. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगी तफावत म्हणजेच रूपांतर होय. म्हणजेच नीट बघा. आपण 2 उदाहरणं बघितले होते. एक गोट, कीड, हेन आणि चिक यांच्या दोघींमध्ये आपल्याला साम्य दिसून येतं. म्हणजे पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्यामध्ये आपल्याला साम्य दिसून आलं. पण जे काही बटरफ्लाय आहे आणि त्याची जी काही अळी आहे त्याला आपण कॅटरपिलर म्हणतो. यांच्यामध्ये खूप तफावत आहे. त्यांच्या फिजिकल ॲपिअरन्समध्ये खूप आपल्याला डिफरन्स दिसून येतो. याच टर्मला आपण काय म्हणतो मेटामॉर्फोसिस. जो काही दुसरा टॉपिक आहे तो मेटामॉर्फोसिस इन बटरफ्लाय. आता मेटामॉर्फोसिस म्हणजे काय हे आपण बघितलंच आहे. आता आपल्याला फुलपाखरूमधलं मेटामॉर्फोसिस समजून घ्यायचं आहे. नीट बघा. बटरफ्लाईज ऑफ व्हेरियस शेप्स अँड ब्युटिफुल कलर्स आर अ पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. दे लाईव्ह देअर लाईफ अमंग प्लांट्स. म्हणजेच सुंदर आकाराची आणि निरनिराळ्या रंगाची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. फुलपाखरांचे जीवन हे वनस्पतींच्या सान्निध्यातच असते हे आपल्याला माहिती आहे. पुढचा टॉपिक बघा. ॲज बटरफ्लाईज ग्रो दे पास थ्रू 4 स्टेजेस. दीज आर एग, लार्वा, प्युपा अँड ॲडल्ट. म्हणजेच फुलपाखराची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या 4 प्रकारच्या अवस्था असतात. दी ॲडल्ट स्टेज इज कॉल्ड बटरफ्लाय. आणि जी काही ॲडल्ट स्टेज असते म्हणजेच आपण त्याला प्रौढ अवस्था म्हणू. त्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू असं म्हणतो. नीट लक्षात घ्या. बटरफ्लायच्या वाढीच्या 4 स्टेजेस असतात. एग, लार्वा, प्युपा अँड ॲडल्ट. हे आपण इन डिटेलमध्ये बघून घेणार आहोत थोड्याच वेळात. आता पुढचा टॉपिक समजून घ्या. द प्लेन टायगर बटरफ्लाय इज अ व्हेरी कॉमन वन. या प्लेन टायगर बटरफ्लायला मराठीत बिबळ्या कडवा असंही म्हणतात. हा एक कॉमन बटरफ्लाय आहे. तर आपल्याला फुलपाखरूची जी काय जीवन प्रक्रिया आहे, लाईफ सायकल आहे ते बघून घेण्यासाठी आपण इथं
प्लेन टायगर बटरफ्लायचं एक्झाम्पल घेणार आहोत. पुढचा टॉपिक नीट बघा. द फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय अँड एग ऑन द मिल्कवीड म्हणजेच रुई लीफ. In 6 to 8 days, the larva emerges from the egg. The larva of a butterfly is called a caterpillar. म्हणजेच काय होतं, जी काही फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय असते ती रुईचं जे काही झाड असतं त्याला आपण इंग्लिशमध्ये मिल्कवीड म्हणतो. त्याच्या पानांवर काय करते, ती अंडी जी असते ती घालते. ठीक आहे, म्हणजे त्या पानांवर अंडी देते. मग अंडी दिल्या गेल्यानंतर 6 ते 8 दिवसांनंतर त्या अंड्यांमधून लार्वा जो असतो तो बाहेर येतो आणि त्या लार्व्यालाच आपण काय म्हणतो, आपण कॅटरपिलर असं म्हणतो. 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्या जे काही पानांवर जे काही एग्स ले केलेले असतात ते 6 to 8 डेज म्हणजे 6 ते 8 दिवसांनी जो काही लार्वा असतो तो त्या एगच्या बाहेर येतो आणि त्या लार्व्याला आपण काय म्हणतो, कॅटरपिलर. हा पुढचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तो समजून घ्या. बघा, वेन द कॅटरपिलर कम्स आउट ऑफ द एग इट इज व्हेरी हंग्री. म्हणजे जो काही कॅटरपिलर म्हणजे लार्वा अंडीमधून बाहेर येतो तो खूप हंग्री असतो, म्हणजे खूप भुकेला असतो. इट बिगिन्स टू निबल अँड इट द व्हेरी लीफ ऑन विच इट इमर्जेस फ्रॉम द एग. म्हणजेच ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पाणी तो कुरतडून खायला सुरुवात करतो. इट इट्स व्हेरी फास्ट सो इट्स ग्रोथ इज व्हेरी रॅपिड. त्याचा खाण्याचा वेग जो असतो तो फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ पण जी असते ती खूप झपाट्याने होते. आता याच टर्मशी रिलेटेड एक महत्त्वाची नवीन टर्म आपल्याला बघायची. तिचं नाव आहे मोल्ट. समजून घ्या मोल्ट म्हणजे काय. टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर न्यू ग्रोथ. म्हणजेच त्याला आपण मोल्टला मराठीत कात म्हणतो. शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण. ही टर्म व्यवस्थित समजून घ्या. आता मोल्ट म्हणजे कात, याचं एक उदाहरण सर्वांनाच माहिती आहे, ते म्हणजे साप हा कात टाकतो, हे सर्वांनाच माहिती आहे. तर असे प्राणी कात का टाकतात ते आपण समजून घेऊया. आता इथं व्यवस्थित बघा. जो काही कॅटरपिलर असतो तो एग्समधून बाहेर आल्यानंतर त्याचा खाण्याचा जो काही स्पीड असतो तो खूप जास्त असतो, त्यामुळे त्याची ग्रोथ पण जी असते ती रॅपिड ग्रोथ असते. त्यामुळे त्याच्या शरीरावरची जी काही स्किन असते ती त्याला फिट होत नाही, त्यामुळे तो काय करतो, ती स्किन जी आहे ती काढून टाकतो. एक एक्झाम्पल द्यायला गेलं तर आता तुम्ही 4th स्टँडर्डला आहेत, जर समजा तुम्ही 5th किंवा 6th स्टँडर्डला गेले तर तुमचा जो काही युनिफॉर्म असेल किंवा कपडे असतील 4th स्टँडर्डचे ते तुम्हाला 6th स्टँडर्डमध्ये होणार नाही, कारण की या 2 वर्षामध्ये तुमची वाढ जी आहे ती झपाट्याने झालेली राहील. म्हणून तुम्ही तो युनिफॉर्म 4th स्टँडर्डचा युनिफॉर्म 6th स्टँडर्डला घालणारच नाही. त्याचप्रमाणे ही जी काही कॅटरपिलर आहे तो कंटिन्यू काय करत असतो, ते काही पान असतं झाडांचे ते खात असतो, त्यामुळे त्याची वाढ जी आहे ती झपाट्याने होत असते. अशा प्रकारे तो 4 वेळेस जो असतो असं मोल्ट म्हणजे कात त्याची बाहेर टाकत असतो. एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सगळं समजून घेऊया. आता इथं इमेज व्यवस्थित बघा. कॅटरपिलर जो आहे तो आपल्याला एग्स देताना दिसतोय. अशा प्रकारे बटरफ्लाय आपल्याला इथं एग्स देताना दिसतोय. अशा प्रकारे जे आहे हे जे काही फुलपाखरू असतात म्हणजे बटरफ्लायज असतात ते झाडांच्या पानांवर जाऊन आपली अंडी जी असतात ले करत असतात. ही आणखी एक इमेज बघा. इथं पण या बटरफ्लायने एग जे आहे ते ले केलेलं आहे, ते आपल्याला दिसून येत आहे. हे बघा. तर आपण आत्ताच बघितलं की या एग्समधून 6 to 8 डेज म्हणजे 6 ते 8 दिवसांनी
काय होतं, या एग्समधून लार्वा बाहेर पडतो, त्याला आपण कॅटरपिलर असे म्हणतो. आता ही इमेज बघा, हे बटरफ्लायचे एग्ज आहेत पानांवर. 6 ते 8 दिवसांनी याच्यामधून कॅटरपिलर हे म्हणजेच लार्वा बाहेर पडतो. आता हा व्हिडिओ नीट बघा. एग्समधून जो काही लार्वा आहे तो 6 ते 8 दिवसांनी बाहेर पडला आहे आणि बाहेर पडल्यानंतर काय करतोय, तो त्याच पानाला जो आहे तो खूप वेगाने खातोय. आपण नीट बघा, तो काय करतोय. 2 लार्वा आपल्याला इमेजमध्ये व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. व्यवस्थित निरीक्षण करा. त्यांचा असा खाण्याचा वेग जो असतो तो खूप जास्त असतो, हे आपण बघितलं आहे. त्यामुळे यांची वाढ ही झपाट्याने होते आणि वाढ झाल्यामुळे त्यांच्या यांची जी काही स्किन असते त्या स्किनमध्ये ते फिट होत नाही. त्यामुळे ते ते स्किन जे असतात ते बाहेर काढतात. त्याच टर्मला आपण काय म्हणतो, त्याला मोल्ट असं म्हणतो. अशी प्रक्रिया जी असते मोल्टची, तो त्याच्या लाईफ सायकलमध्ये 4 वेळेस करतो आणि या 4th वेळेस कात काढल्या गेल्यानंतर ती जी काही नेक्स्ट स्टेज असते तिला प्युपा स्टेज किंवा क्रिसॅलिस स्टेज. आपण कॅटरपिलरच्या म्हणजे बटरफ्लायच्याच आपण 4 स्टेजेस बघणार आहेत लाईफ सायकलच्या. आपण 2 स्टेजेस तर आत्ता बघितल्या, एक एग आणि दुसरं हा कॅटरपिलर म्हणजेच लार्वा. आता जी काही नेक्स्ट स्टेज आहे, प्युपा स्टेज आणि ॲडल्ट स्टेज, आपण आता बघूयात. आता बटरफ्लायच्या प्युपा स्टेजला, जी काय प्युपा स्टेज आहे तिला समजून घ्या. ही आहे बटरफ्लायची प्युपा स्टेज म्हणजेच तिसरी अवस्था. पहिली अवस्था आपण बघितली होती एग आणि दुसरी होती लार्वा. ठीक आहे. आता तिसरी स्टेज आहे प्युपा स्टेज. नीट समजून घ्या. आपण बघितलं होतं 4 वेळेस तो मोल्ड करतो. आता व्यवस्थित बघा. जस्ट बिफोर द लास्ट मोल्ड द कॅटरपिलर व्ह्यूज अ बटन ऑफ अ सिल्कन थ्रेड ऑन अ स्टॉक ऑर अ लीफ अँड हँग्स इटसेल्फ फ्रॉम इट. नीट बघा. शेवटची कात टाकण्यापूर्वी हे जी काही कॅटरपिलर असतं तो एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्यांची गुंडी विणतो. वेन इट मोल्ड्स दिस टाइम इट फॉर्म्स अ प्युपा विच इज द नेक्स्ट स्टेज ऑफ इट्स ग्रोथ. या गुंडीवर तो स्वतःला लटकवून घेतो. या इमेजमध्ये आपल्याला दिसतंच आहे. या इमेजमध्ये आपल्याला दिसतंय की त्याने इथं स्वतःला हे जे काय प्लांट आहे त्या प्लांटच्या फांदीवर स्वतःला काय केलं आहे, लटकवून घेतलं आहे. ठीक आहे. उलट नीट बघा. द प्युपा ऑफ अ बटरफ्लाय इज ऑल्सो कॉल्ड क्रिसॅलिस. हा पॉईंट बघा. दी प्युपा ऑफ अ बटरफ्लाय म्हणजेच बटरफ्लायची जी काही प्युपा असतो, हा सॅक लाईक स्ट्रक्चर, त्याला आपण काय म्हणतो, क्रिसॅलिस असं म्हणतो. हे जे काही प्युपा असतं त्याला आपण मराठीत कोश असं सुद्धा म्हणतो. क्रिसॅलिस म्हणजेच कोशावस्था, याला असं आपण मराठीत म्हणतो. बघा. इट रिमेन्स इनसाइड द क्रिसॅलिस फॉर द नेक्स्ट 11 or 12 days. म्हणजेच या कोशाच्या म्हणजेच क्रिसॅलिसच्या आत हा जो काही कॅटरपिलर असतो तो सुमारे 11 ते 12 दिवस राहतो. नीट लक्षात घ्या. तो या स्टेजमध्ये तो किती दिवस असतो, 11 ते 12 दिवस. हे पण लक्षात असू द्या. पुढचं बघा. इट डज नॉट ईट एनिथिंग ड्युरिंग दिस स्टेज. म्हणजे या प्युपा अवस्थेमध्ये तो
कुठल्याही प्रकारचं अन्न खात नाही. However, inside the chrysalis, important changes takes place in its body. पण त्याच्या शरीरात या प्युपा स्टेजमध्ये काही महत्त्वाचे बदल घडून येत असतात. The growth of the plain tiger gets completed inside the chrysalis. It now has 4 attractive wings and 6 legs. All butterflies go through these stages of ग्रोथ. म्हणजेच नीट लक्षात घ्या, प्रौढ अवस्थेतले हे फुलपाखरू जे आहे कोशाच्या आवरणातून बाहेर येतं. त्यावेळी या फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक असे पंख असतात आणि सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होत असते. ठीक आहे, हे आपण इमेजमध्ये बघू शकतो. बघा, अ बटरफ्लाय इमर्जेस फ्रॉम इट्स क्रिसॅलिस. या स्टेजमध्ये आपण काय बघितलं ते आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊ. आता हा व्हिडिओ बघा. ही प्युपा स्टेज आपल्याला इथं दिसून येते. नीट बघा. या अवस्थेमध्ये या व्हिडिओचं व्यवस्थित निरीक्षण करा. या प्युपा स्टेजमध्ये जी काय पूर्ण वाढ झालेला जे काय ॲडल्ट बटरफ्लाय आहे तो त्याच्यामधून बाहेर निघतोय. व्यवस्थित निरीक्षण करा. हे बघा, व्यवस्थित निरीक्षण करा. हे सगळ्या प्युपा स्टेज आहे, पण हे अजून यांच्या आतले जे काही कॅटरपिलर आहे ते अजून पूर्ण मॅच्युअर झालेलं नाही. म्हणजे 11 ते 12 दिवसाचा काळ आपण बघितला होता तो पूर्ण झालेला नाही. पण याचा जो काही काळ आहे तो पूर्ण झाल्यामुळे तो ह्या प्युपा स्टेजमधून बाहेर येतो आहे. ही त्याची सर्वात शेवटची स्टेज आहे. पहिली अवस्था आपण बघितली होती एग, दुसरी कॅटरपिलर लार्वा, तिसरी जी होती ती होती प्युपा स्टेज आणि चौथी जी काही स्टेज आहे ती आपण आता बघतोच आहे ॲडल्ट, की जो आहे किंवा कोश आहे त्याच्यामधून बाहेर पडताना आपल्याला दिसून येत आहे. अशा प्रकारच्या 4 अवस्थेमधून सर्व प्रकारचे जे काही कॅटरपिलर आहे ते जात असतात. आता ही इमेज बघा. व्हेरियस बटरफ्लायज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरं जे आहे त्या इमेजमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. आता हा टॉपिक बघा. डू यू नो, आफ्टर वी हॅव क्लीन द ग्रेन्स वी बाय, वी स्टोअर इट इन अ बॉक्स. इवन देन when we open the box after some days we may see some insects in it. म्हणजेच स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो, तरी काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात. There can be insects in the grain stored in a places like warehouses, in the grocer's shop, or even in our homes. Now, if a female insect lays eggs in this grain, we cannot see them because of their tiny size. The warmth and air they get in the box in which the grain is stored is enough for them to grow. So their growth continues inside the box. They also have the same stages of growth, namely egg, larva, pupa, and adult. When we open the box, we see the insects in the grain at the different stages of growth in which they are. म्हणजेच काय असतं समजून घ्या टॉपिक. धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात, आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाही, कारण ती आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीला पुरेशी
असते, म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते. आणि हे जे काही किडे असतात यांच्या पण 4 अवस्था आपल्याला इथं दिसून येतात. त्या म्हणजे आपल्याला माहितीच आहे, एग, लार्वा, प्युपा अँड ॲडल्ट. आणि जेव्हा आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक जे आहे वाढीच्या ज्या अवस्थेत असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. अशा प्रकारे आपण आज बटरफ्लायची जी काही लाईफ सायकल आहे ती पूर्ण बघितली आहे. 4 स्टेजेसमधून जाता ते लक्षात ठेवा, एग, लार्वा, प्युपा अँड ॲडल्ट. ठीक आहे. अशा प्रकारे आज हे EVSचं 4 स्टँडर्डचं फर्स्ट युनिट जे आहे ते संपलेलं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद.